सावंत जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रत्येक वीकेंड प्रमाणे या वीकेंडलाही तुम्ही अनेक धमाकेदार चित्रपट आणि सिरीज OTTवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत असाल। अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहता येत नाही, ते घरी बसून OTTवर सिरीज आणि मालिका पाहत असतात। अशा प्रेक्षकांसाठी या आठवड्यामध्ये एकापेक्षा एक कलाकृती OTTवर प्रदर्शित होत आहेत। नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी5 वर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि सिरीज तुमचा वीकेंड खास बनवतील। या वीकेंडला OTTवर ॲक्शन, हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडी असे सर्व जॉनर मधील चित्रपट पाहू शकता। कोणते चित्रपट, नवीन आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात। चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। सुदीप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित बस्तर द नक्सल स्टोरी छत्तीसगड मधील बस्तर जिल्ह्यामधील नक्षलवादी माओवादी बंडखोरी भोवती फिरते। याच्या स्टार कास्ट मध्ये अदा शर्मा, इंदिरा तिवारी, शिल्पा शुक्ला आणि रायमा सेन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। अदा शर्माने IPS अधिकारी निर्जा माधवनची भूमिका साकारली आहे, जी तिच्या कर्तव्यातील नैतिक गुंतागुंतीमधून मार्गक्रमण करते। SS राजामौली यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली आता ॲनिमेशन सिरीजच्या रूपात पाहता येणार आहे। महिष्मती सिंहासनासाठी प्रभास आणि राणा दग्गुबती यांच्यातील ही लढाई तुम्ही 17 मे रोजी हॉटस्टारवर पाहू शकता। जरा हटके जरा बचके हा चित्रपट गेल्या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित झाला होता। 11 महिन्यानंतर हा चित्रपट आता OTTवर प्रदर्शित होतोय। 17 मे पासून जिओ सिनेमावर विकी कौशल आणि सारा अली खान यांची केमिस्ट्री तुम्ही पाहू शकता। मॅडम वेब हा डकोटा जॉन्सनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट एका महिला शास्त्रज्ञाविषयी आहे, जी एका कोळीच्या शोधामध्ये आहे। त्या कोळीने सोडलेल्या रसायनामध्ये माणसांना बरं करण्याची अद्भुत शक्ती आहे। ही सिरीज 17 मे पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल। कलवन हा साहसी कॉमेडी ड्रामा चित्रपट या आठवड्यामध्ये OTTवर प्रदर्शित झाला आहे। PV शंकर दिग्दर्शित तमिळ भाषेमधील सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट 2 बदमाशांच्या भोवती फिरतो। केम्बन आणि सूरी एका छोट्या गावामध्ये राहणारे आहेत। बक्षिसाच्या बदल्यामध्ये दोघांनी गावामध्ये हैदोस घालणाऱ्या हत्तीला पकडण्याची योजना आखली आहे। अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना जंगलात जाण्यावर बंदी घातल्यानंतर त्यांच्यासाठी गोष्टी अधिक सोप्या होतात, कारण त्यांची गैरकृत्ये कोणी पाहणार नसतं। असं असूनही गोष्टी त्यांच्या योजनेनुसार होत नाहीत, कारण या दोघांच्या मार्गामध्ये अजूनही अनेक अडथळे आहेत। ते यावर मात करतील आणि त्रासदायक हत्तीला पकडण्याचं बक्षीस मिळवतील का, हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा कलवन। बिग सिगार ही मनमोहक मालिका ब्लॅक पॅन्थर पार्टीचे सहसंस्थापक ह्यू पी न्यूटनच्या साहसी सुटकेच्या योजनेभोवती फिरते। अँड्रे हॉलंड अभिनीत ही मालिका सिनेमॅटिक कथाकथनासह ऐतिहासिक घटनांच्या मिश्रणासह प्रेक्षकांना खिळवून ठेवते। नक्की पहा बिग सिगार। तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। प्रतिष्ठित 77वा कान फिल्म फेस्टिवल सुरू होऊन 1 आठवड्यांपेक्षा जास्त काळ झालाय। खास करून भारतातील चाहते आणि फॅशन प्रेमी कानच्या कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते। अखेर ऐश्वर्याचा कानमधील यंदाचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पाहायला मिळालाय। नेहमीप्रमाणेच यंदाही माजी मिस वर्ल्ड आणि लॉरियल पॅरिसची ब्रँड अँबॅसेडर ऐश्वर्याने आपल्या जादुई लुकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलाय। 50 वर्षीय ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या मेगालोपोलिस चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी रेड कार्पेटवर वॉक केला। गोल्डन टच असलेला तिचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस खूपच सुंदर दिसत होता। ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे, त्यामुळे तिच्या उजव्या हाताला प्लास्टर आहे। चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवत ऐश्वर्याने रेड कार्पेटवर वॉक केलाय आणि पोज दिलाय। ऐश्वर्याने या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ खूपच चर्चेत आहेत।
कार्तिकी गायकवाड ही सारेगमप लिटिल चॅम्प या रियालिटी शोमुळे घराघरात लोकप्रिय झाली। लिटिल चॅम्पचं पहिलंच पर्व कार्तिकीने जिंकलं होतं। पुढे कार्तिकी हळूहळू गाण्यांचे कार्यक्रम घेऊ लागली। मराठी मनोरंजन सृष्टीतील असंख्य गाण्यांना कार्तिकीने आवाज दिलाय। वैयक्तिक आयुष्यात 2020 मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली। लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाल्यावर कार्तिकीने काही महिन्याआधीच आई होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती। तिच्या डोहा जेवणातील बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। यानंतर गायिकेने 14 मे रोजी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आई झाल्याची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे। कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांना मुलगा झालाय। सध्या कला विश्वातून कार्तिकीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय। अशातच अभिनेत्रीने बाळाच्या जन्मानंतर डोहाळे जीवनातील एक अनसीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। यामध्ये तिच्या माहेरच्या आणि सासरच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळते। आमिर खानचा मराठमोळा जावई आणि लोकप्रिय सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे। तो सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो। अनेकदा तो मजेशीर रील बनवून पोस्ट करतो। बऱ्याचदा त्याच्या रीलमध्ये त्याची आई प्रीतम शिखरे देखील असतात। या मायलेकाचे व्हिडिओ चाहत्यांनाही खूप आवडतात। आता त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। नुपूर आणि प्रीतम यांचा हा व्हिडिओ पाहून मराठी सेलिब्रिटींसह सुष्मिता सेनलाही हसू आवरलं नाही। त्यांच्या व्हिडिओवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत। पती आणि सासूबाईंचा हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यावर आयराने देखील कमेंट केली आहे। सध्या माझ्याशी नीट बोलायचं हे मराठी गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे। अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर मजेशीर रील बनवताना दिसतायत। याच गाण्यावर नुपूर आणि त्याच्या आईने व्हिडिओ बनवला आहे। यामध्ये प्रीतम यांचा निवांत आणि कूल अंदाज पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे नुपूर मात्र घरातली कामं करताना दिसतोय। नुपूर आईला चहा देताना, घर झाडताना दिसतोय। हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये। आईशी नीटच बोलायचं असं कॅप्शन या व्हिडिओला दिलंय। सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राला हसवणारी हास्य मालिका म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या हास्य मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने नवं घर खरेदी केलंय। सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत शिवालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे। नुकतेच शिवालीने नव्या घरामध्ये सुंदर फोटोशूट केलंय। या फोटोशूटसाठी शिवालीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे। खुशी असं कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोना दिलं आहे। साडीतील लुकवर शिवालीने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत। अभिनेत्री प्रियदर्शिनीने खूप प्रेम अशी कमेंट साडीतील फोटोवर केली आहे। शिवालीचं नवीन घर कल्याणमध्ये आहे। मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वामध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारी चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या लंडनमध्ये आहे। अमृता तिच्या आईवडिलांसाठी या सहलीसाठी गेली आहे। लंडनमध्ये पोहोचल्यापासूनच्या विविध पोस्ट तिने शेअर केल्यात। आईवडिलांसोबत फिरण्याचा अनुभव तिने खास शब्दामध्ये सोशल मीडियावर शेअर केलाय। आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त अभिनेत्रीचे हे फोटो खूपच खास ठरतायत। रोजच्या धावपळीमध्ये शूटमध्ये व्यग्र असणाऱ्या अमृताला कुटुंबाला हवा तसा वेळ द्यायला मिळत नाही। त्यामुळे यंदाचा हा फॅमिली डे तिच्यासाठी खास आहे। अमृताने शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टमधून तिच्या लंडन वारीची खास झलक पाहायला मिळाली। तिच्यासह आई-वडीलही एन्जॉय करताना दिसले। त्यांच्यासोबत फिरण्याचा अनुभव अमृतासाठी खास होता। झी मराठी वाहिनीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। अभिनेत्री तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलंय। त्यामुळे ही मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली आहे। 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेतील कलाकार आपल्या कामाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात। या मालिकेतील अभिनेत्री अनेक मजेशीर व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात। त्यांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील झाले आहेत। अशातच ऐश्वर्या नारकरांनी ऑफ स्क्रीन उद्योग करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेतील अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरे ऑन स्क्रीन आई असलेल्या म्हणजेच ऐश्वर्या नारकरांचं चित्र काढताना दिसतोय। अजिंक्यने ऐश्वर्या यांचं रेखाटलेलं चित्र खूप सुंदर आहे, जे पाहून अभिनेत्रींना खूप हसायला येतं। त्यानंतर ऐश्वर्या अजिंक्यचं चित्र काढतात। या चित्रावर बदला असं लिहिलं आहे।
अभिनेता राजकुमार राव यांनी नुकताच जुहू येथील आलिशान परिसरामध्ये एका फ्लॅटची खरेदी केलेली आहे। तब्बल 44 कोटी रुपयांना हा फ्लॅट त्यांनी घेतला आहे। विशेष म्हणजे बॉलिवूडमधील अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या मालकीचा हा फ्लॅट होता। राजकुमार राव यांनी जान्हवीकडून हा फ्लॅट खरेदी केलाय। तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका। माझ्यासोबत आजच्या भागात इतकंच। जय महाराष्ट्र।